नमस्कार. मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून आपण आपल्या चॅनलवरती आमच्या लाडक्या मामांच्या कविता आपण चॅनलवरती अपलोड करत आहे आणि त्याला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद लोकांचा मिळत आहे. त्यामुळं आपण आणखी एक मामाची कविता ऐकणार आहोत. आणि असं म्हणतात, जो ना देखे रवी वह देखे कवी. जे सूर्याला दिसत नाही ते कवीला दिसतं आणि कवीच्या मनात काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहे. आणि आपण आपल्या मामाला त्यांची कविता सादर करण्याबद्दल विनंती करत आहोत. नमस्कार. मी मूळचा सातारकर, पण सध्या कामानिमित्त कोल्हापुरात स्थायिक झालो आहे. आपण मागं भेटलेलोच आहोत. यापूर्वी आपण शेतातल्या कविता बऱ्याच ऐकल्यात. आता थोडंसं मी मागं म्हणालोच आहे, रोजच्या आयुष्यातल्या जीवनाशी निगडीत असलेल्या कविता आहेत, माझ्या अनुभवाच्या कविता आहेत. ही कविता एक प्रेमावरची एक कविता आहे. कवितेचं नाव आहे नातं. बघूया, सगळ्यांना आवडेल अशी मला खात्री आहे. चला कविता ऐकूया, नातं. इतक्या दिवसांनी भेटत आहे पण भीती का वाटते. इतक्या दिवसांनी भेटत आहे पण भीती का वाटते. जरी भेटलो नाही कधी तरी नातं का तुटते. आठवतात का ते क्षण, भेटीसाठी कायम अधीर असायचे मन. आठवतात का ते क्षण, भेटीसाठी कायम अधीर असायचे मन. आता नुसत्या भेटण्याच्या नावानंच मनाला पालवी नवी फुटते. जरी भेटलो नाही तरी कधी नातं का तुटते. पावसात भिजलेली ती नाती, पावसात भिजलेली ती नाती अन बसतात फुलवेली ती प्रीती. पावसात भिजलेली ती नाती अन वसंतात फुललेली ती प्रीती. रात्र झाली की चांदणी जणू लुकलुकते. जरी भेटलो नाही कधीतरी नाते का तुटते. एवढ्या वर्षाचा दुरावा का अबोला हा धरावा. एवढ्या वर्षांचा दुरावा का अबोला का धरावा. पुन्हा न कधी होऊस शब्दमनी मी पुटपुटते. जरी भेटलो नाही कधी तरी नाते का तुटते. जरी भेटलो नाही कधी तरी नाते का तुटते. धन्यवाद.